महाराष्ट्रात धर्मासंदर्भातील सर्वात मोठा कायदेशीर बदल झाला आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाल्यानंतर राज्यात बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतरण केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा कायदा नेमका काय सांगतो, कोणावर लागू होतो आणि यावर इतकी मोठी चर्चा का सुरू आहे? नमस्कार, मी निलेश मालवी आणि तुम्ही पाहता प्रतिप्रश्न. आज आपण महाराष्ट्रातील नव्या धर्मस्वातंत्र्य कायद्याची प्रत्येक महत्त्वाची तरतूद, त्यामागचे कारण, सरकारची भूमिका, विरोधकांचे आक्षेप आणि सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या कायद्याचा प्रवास मार्च 2026 मध्ये सुरू झाला, जेव्हा महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 सादर करून मंजूर करण्यात आले. त्यानंतर आवश्यक घटनात्मक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर हा कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. या कायद्याचा उद्देश सरकारच्या म्हणण्यानुसार बळजबरी, फसवणूक किंवा आमिषाच्या माध्यमातून होणारे धर्मांतर. महाराष्ट्र हा अशा प्रकारचा कायदा करणारा देशातील 13वे राज्य ठरल्याचे सरकारचे म्हणणे आहे. याआधी ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि इतर काही राज्यांनीही अशा स्वरूपाचे कायदे केले आहेत. मात्र या कायद्यांतील काही तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावरील अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे हा विषय कायदेशीर आणि घटनात्मक दृष्ट्याही चर्चेचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा कायदा नेमका काय सांगतो? सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत, पण आपण थेट कायद्याच्या तरतुदी समजून घेऊया. या कायद्याचा उद्देश कोणत्याही श्रद्धेवर बंदी घालणे नाही. सरकारच्या मते हा कायदा फक्त अशा धर्मांतरावर कारवाई करण्यासाठी आहे जी बळजबरी, फसवणूक, चुकीची माहिती, धमकी किंवा आमिष दाखवून घडवून आणली जातात. म्हणजेच एखादी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने धर्म स्वीकारत असेल आणि त्यामध्ये कोणतेही बेकायदेशीर पद्धत वापरली गेली नसेल तर त्या परिस्थितीचा विचार कायद्यानुसार वेगळा केला जातो. जर तपासात बळजबरी, फसवणूक किंवा आमिषाच्या माध्यमातून धर्मांतरण झाल्याचे सिद्ध झाले तर या कायद्यानुसार कारावास, दंड आणि दंडाची तरतूद आहे. काही परिस्थितींमध्ये शिक्षा अधिक कठोर असू शकते. विशेषतः पीडित व्यक्ती, अल्पवयीन महिला किंवा अनुसूचित जाती जमातीतील असल्यास. मात्र प्रत्येक प्रकरणात अंतिम निर्णय न्यायालय उपलब्ध पुराव्यांच्या आधारे घेतो. या कायद्यानुसार तक्रार कोण करू शकतो आणि तपासाची प्रक्रिया कशी सुरू होते याबाबतही स्पष्ट तरतुदी आहेत. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना तपास करण्याचा अधिकार दिला जातो. मात्र कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवण्याचा अधिकार न्यायालयातच असतो. त्यामुळे सोशल मीडियावरील दावे आणि न्यायालयीन प्रक्रिया या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या कायद्याला अनेकांनी समर्थन दिले आहे. त्यांच्या मते फसवणूक, बळजबरीच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतरांना आळा घालण्याचे साधन ठरेल. दुसरीकडे काही नागरी हक्क संघटना आणि कायदे तज्ज्ञांनी काही तरतुदींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की अशा कायद्यांचा वापर करताना वैयक्तिक स्वातंत्र्य आणि संविधानातील मूलभूत अधिकारांचाही समतोल राखला गेला पाहिजे. काही राज्यातील अशाच कायद्यांबाबत न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. कोणताही मोठा कायदा आला की त्यावर चर्चा आणि मतभेद होणे स्वाभाविक असते. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 यालाही अपवाद नाही. काही जण या कायद्याचे स्वागत करत आहेत, तर काही संघटना आणि कायदे तज्ज्ञांनी काही तरतुदींवर प्रश्न उपस्थित केले. या कायद्याचे समर्थन म्हणतात
या कायद्याचे समर्थक म्हणतात की बळजबरी, फसवणूक किंवा आमिष दाखवून धर्मांतरण होत असेल तर त्या विरोधात कठोर कायदेशीर संरक्षण असणं आवश्यक आहे. विशेषतः महिला, अल्पवयीन, सामाजिकदृष्ट्या असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी अशा कायद्याची गरज असल्याचा दावा त्यांचा आहे. दुसरीकडे काही नागरी हक्क संघटना आणि कायदेतज्ञांचे म्हणणे आहे की अशा कायद्यांची अंमलबजावणी करताना वैयक्तिक स्वातंत्र्य, गोपनीयता आणि संविधानातील धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकारांचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते की कोणत्याही निरपराध व्यक्तीला विनाकारण त्रास होणार नाही यासाठी तपास प्रक्रिया निष्पक्ष आणि पुराव्यावर आधारित असली पाहिजे. भारतातील अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारचे कायदे आधीपासूनच अस्तित्वात आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांचा वापर करून गुन्हे नोंदवले गेले तर काही तरतुदींना न्यायालयात आव्हानही देण्यात आले आहे. त्यामुळे या विषयावर कायदेशीर चर्चा अजूनही सुरू आहे आणि विविध न्यायालयीन निर्णय भविष्यात या कायद्याच्या अंमलबजावणीवर परिणाम करू शकतात. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन, आचरण आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य देते. त्याचवेळी सार्वजनिक सुव्यवस्था, आरोग्य, नैतिकता आणि इतर कायदेशीर मर्यादांचाही विचार केला जातो. त्यामुळे या कायद्याचे मूल्यमापन करताना कायद्याचा मजकूर, न्यायालयीन निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या तिन्ही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या कायद्याचा सामान्य नागरिकांवर नेमका काय परिणाम होईल? कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकू शकतो? या संपूर्ण चर्चेचा निकष काय? महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 धर्मविरोधी कायदा आहे की बेकायदेशीर धर्मविरोधी, याचे उत्तर कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये दडलेले आहे. सरकारचे म्हणणे आहे की हा कायदा बळजबरी, फसवणूक आणि आमिषाच्या माध्यमातून होणाऱ्या धर्मांतरांना रोखण्यासाठी आहे. तर काही कायदे तज्ज्ञ आणि नागरिक हक्क संघटना अंमलबजावणी दरम्यान मूलभूत अधिकारांचे संरक्षण तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगतात. या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवण्यासारख्या 5 महत्त्वाच्या गोष्टी. 1. प्रत्येक धर्मांतर बेकायदेशीर नसते. प्रश्न बळजबरी, फसवणूक किंवा आमिषाचा आहे. 2. प्रत्येक प्रकरणात अंतिम निर्णय न्यायालय घेते. 3. सोशल मीडियावरील प्रत्येक दावा खरा असेलच असे नाही. 4. कायद्याचा अधिकृत मजकूर आणि न्यायालयीन निर्णय समजून घेणे आवश्यक आहे. 5. कायदा आणि संविधान या दोन्हींचा समतोल समजून घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं? बेकायदेशीर धर्मांतरण रोखण्यासाठी प्रभावी ठरेल का? की त्याच्या अंमलबजावणीबाबत अजून काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात? तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा. वेगवेगळी विचार समजून घेणे ही लोकशाहीची ताकद आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिप्रश्न चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद.